Let us recall. The question is given as write the appropriate number in the box. The first number is given as 12 upon 100 is equal to. Here box is given percent. You have to write the answer in this box. 12 upon 100 means how many percent? Correct, 12%. It is also denoted as 12%. This is the sign of percent. The second one is given as 47% is equal to. This is the one box divided by. Here you have to write the answer. So 47% means 47 divided by 100. The next question is given as 4% of 300 is equal to 300 multiplied by one box is given divided by another box. So 4% of 300. 4% means 4 upon 100. So 300 multiplied by 4 upon 100. You have to solve this. Then we get 0, 0 cancel. 3 4s are 12. Here in the box, the answer is 12. In the similar way, the next question is 15% of 1700. It is equal to 1700 multiplied by. Here one box is given and here the another box is given. You have to write the answer in this box. Here how many percentage we have to calculate? 15%. So 15% means 15 divided by 100. So put these values here. 15 divided by 100. Solve this. 0, 0 cancel. Then we get 17 multiplied by 15. Carry out the multiplication. Then you get the answer 225. Dear students, today we are going to study about discount and commission. So what is discount? While selling the object, the actual amount by which the shopkeeper reduces the mark price is called as the discount. म्हणजेच विक्रीसाठी जी वस्तू दुकानदाराने ठेवलेली असते ती वस्तू विकताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट असे म्हणतात. डिस्काउंट म्हणजे सूट. सूट देऊन जी रक्कम उरते तिला विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस असं म्हणतात. आता यामध्ये नवीन टर्म आपल्याला शिकायचे आहेत. त्यामध्ये पहिली आहे मार्क प्राइस, नंतर डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस. यामध्ये मार्क प्राइस काय? मार्क प्राइस मीन्स each item to be sold has a price tag on it. The price on that tag is called as the mark price.
जी वस्तू विक्रीसाठी म्हणून दुकानात ठेवलेली असते त्या वस्तूवर विक्री किंमत छापलेली असते. तुम्ही दुकानात गेले म्हणजे त्या ठिकाणी पाहिलं असेल की वस्तूला लेबल लावलेलं असतं आणि त्या लेबलवरती त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. मग ही जी किंमत आहे तिला इंग्रजीत म्हटलेलं आहे मार्क प्राइस. MARKED, मार्क प्राइस. म्हणजेच मराठीत त्याला म्हणणार आपण छापील किंमत. या छापील किंमतीवर दुकानदार जी काही कमी रक्कम घेतो तिला म्हटलेलं आहे डिस्काउंट म्हणजे सूट. डिस्काउंटची व्याख्या आपण यापूर्वी पाहिली. पुन्हा एकदा ऐका. While selling the object, the actual amount by which the shopkeeper reduces the mark price is called as a discount. वस्तू विकताना दुकानदार त्यावर असलेल्या छापील किमतीपेक्षा जी रक्कम कमी घेतो त्या रकमेला सूट असं म्हणतात. Hence the selling price can be calculated as selling price is equal to mark price minus discount. सेलिंग प्राइस म्हणजे काय? विक्री किंमत. मग विक्री किंमत कशी काढता येईल आपल्याला? मार्क प्राइस म्हणजे छापील किंमत मायनस डिस्काउंट म्हणजे सूट. छापील किंमतीतून दुकानदाराने दिलेली सूट जर आपण वजा केली तर राहिलेली जी रक्कम आहे ती म्हणजे काय? त्या वस्तूची विक्री किंमत होय. मग आता आपल्याला ह्या सूत्रांचा वापर करून उदाहरणं सोडवायची आहेत. पहिलं सूत्र आपण पाहिलं, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. डिस्काउंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस multiplied by x means percentage discount upon 100. At present, online shopping of books, clothes, mobiles, etc. is more popular than going to the market. आता सध्या आपण दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा पुस्तकं, मोबाईल, कपडे अशा बऱ्याचशा वस्तूंची ऑनलाईन खरेदी करत असतो. ही जी ऑनलाईन खरेदी आहे ही कंपनीसाठी जास्त फायद्याची ठरते. कशी काय फायद्याची ठरते? तर जी कंपनी वस्तूंची विक्री ऑनलाईन करते त्या कंपनीला दुकानाची मांडणी करणं, त्या ठिकाणी जो व्यवस्थापनाचा खर्च येतो तो सगळा कमी होतो तिचा, आणि त्यामुळे ऑनलाईन खरेदीवर ही कंपनी भरमसाठ सूट देते आणि ती वस्तू आपल्याला घरपोच सुद्धा पोहोचवून देते. आणि म्हणून आपल्याला देखील ती वस्तू घ्यायला परवडते, कंपनीला सुद्धा ती फायद्याची ठरते. Let us start practice set 9.1. The first question is, if mark price is given as rupees 1700, selling price is given as rupees 1540, then find the discount. प्रश्न मराठीमध्ये समजून घ्या. जर छापील किंमत ही 1700 रुपये आहे, विक्री किंमत 1540 रुपये आहे, तर डिस्काउंट म्हणजेच सूट आपल्याला काढायची आहे. फर्स्ट वी राईट द गिवन थिंग्स. सो व्हॉट इज गिवन? द मार्क प्राइस इज गिवन. It is equal to rupees 1700. Selling price is also given. It is rupees 1540. What we have to find? To find discount. We have to find the discount. We know the formula selling price it is equal to mark price minus discount. So here we have given
mark price and selling price. So put the values. Therefore, selling price is 1700, selling price is given as 1540. Mark price is given as 1700. We have to find out the discount. Therefore, change the side. Therefore, discount is equal to 1700. Here sign changes. This negative become here positive and here positive become negative. Minus 1540. Carry out the calculation. Therefore, discount is equal to 0 minus 0, 0, 10 minus 4, 6, carry 1, 7 minus 6, 1, 1 minus 1, 0. Discount is rupees 160. This is your answer. The next question, if mark price is given as rupees 990 and percentage of discount is 10, then find the selling price. या ठिकाणी आपल्याला छापील किंमत दिलेली आहे 990 रुपये. त्यावरती पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट म्हणजे शेकडा सूट दिली आहे 10. तर आपल्याला काय काढायचं आहे, सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत काढायची आहे. सुरुवातीला लिहिणार आपण जे दिलेलं आहे ते. सो राइट डाउन द गिवन. व्हाट इज गिवन? mark price it is equal to rupees 990. Percentage of discount it is 10. We have to find selling price. Here first we have to calculate the discount given and then we can find the selling price. So to calculate the discount given, the percentage of discount is 10. Therefore, 10 upon 100, it is equal to discount given upon mark price. So put the values. Therefore 1 upon 10, it is equal to discount upon mark price is 990. Therefore discount it is equal to 990 divided by 10. Therefore, discount is equal to 0, 0 cancel, 99 rupees. Now we know the discount. We can easily calculate selling price. So write down the formula.
selling price is equal to mark price minus discount. That is equal to, the mark price is 990 and the discount is 99. Carry out the calculation. 10 minus 9, 1, borrow 1. 19 minus 10, 9, borrow 1. 9 minus 1, 8. So, the selling price is rupees 891. Write down the answer. Selling price, it is equal to rupees 891.